अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा आता हॉटेलकडून दुधाकडे वळवलाय। स्वच्छ, सुरक्षित आणि भेसळमुक्त दूध सर्वसामान्य ग्राहकांना मिळण्यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना सुद्धा अन्न व औषध प्रशासनाने जारी केल्या आहेत। त्यामुळे दुधात किंवा दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्यांवर आता थेट मोक्का अंतर्गत कठोर कारवाईचे संकेत मुंढेंनी दिले आहेत। त्यामुळे दूध भेसळ करणाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे। बघूयात। हिंदी चित्रपटातल्या डायलॉग सारखं नाम तो सुना होगा, तुकाराम मुंढे असं वातावरण राज्यात पाहायला मिळतंय। कारण अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा कारभार हातात घेतल्यापासून तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धडाका लावला। त्यामुळे स्वाभाविकच भेसळ करणाऱ्यांच्या उरात धडकी भरली। सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र या मोहिमेच्या माध्यमातून राज्यभरात कारवायांचं सत्र सुरू आहे। पतंजली आयुर्वेद, फ्रोझन लेटर्स आणि आईस्क्रीम उत्पादक, बेकायदेशीर औषध उत्पादक आणि वितरक यांच्या युनिटवरील कारवाई, मोठमोठाल्या हॉटेल्सवरील कारवाई यामुळे सगळेच धास्तावले। त्यात सगळ्या हॉटेल्समध्ये पिण्यायोग्य पाणी देण्याबाबत दिलेले निर्देश यामुळे सगळ्यांचे धाबे दणाणले। कारवाईचा जोर एवढा जास्त आहे की मागील 2 दिवसात 154 हॉटेल्सची तपासणी करण्यात आली। त्यापैकी 32 हॉटेल्सचे परवाने रद्द करण्यात आलेत आणि 66 हॉटेलला नोटीस बजावण्यात आली। हे एकीकडे सुरू असताना दुसरीकडे एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली पेय विकणाऱ्या स्टिंग, रेडबुल सारख्या 12 कंपन्यांनाही दणका देण्यात आला। तसंच यापुढे एनर्जी ड्रिंक असा उल्लेख टाळण्यासंबंधी नोटीसही बजावण्यात आल्या। यासाठी शालेय स्तरावरही जनजागृती केली जाणार। हे जे सो कॉल्ड एनर्जी ड्रिंक्स आहेत, त्याच्यावरती एनर्जी ड्रिंक लिहिलेलं आहे, 2 दिवसापूर्वी किंवा 3 दिवसापूर्वीची फसायची ऑर्डर 30 जून 2026ची फसायने ऑर्डर्स काढल्या आहेत, नोटिसेस काढलेल्या आहेत। हे जे सो कॉल्ड एनर्जी ड्रिंक लिहिलेलं आहे ते लिहिता येत नाही, क्लेम करता येत नाही, म्हणून 30 जूनच्याच फसाईच्या ऑर्डर्स आहेत। अशा प्रोड्यूस करणाऱ्या ज्या कंपन्या 10-12 कंपन्या आहेत, इन्क्लुडिंग तुमच्या पेप्सिको आहे, रेडबुल आहे, तुमच्या त्याच्यानंतर स्टिंग आहे, यांना नोटिसा 30 जूनपूर्वी आत्ताच काढलेल्या आहेत। विशेष म्हणजे या सुरू असलेल्या कारवाईची तुलना करताना त्यांनी मागील वर्षीच्या जून महिन्यात झालेली कारवाई आणि चालू वर्षाच्या जून महिन्यात झालेली कारवाईची आकडेवारीच वाचून दाखवली। जून 2025 मध्ये 1622 सॅम्पल तपासण्यात आले होते, तर जून 2026 या एका महिन्यात 7494 सॅम्पल तपासण्यात आले। त्यामुळे मुंढे आल्यापासून FDAचा वेग 4 पटीनं वाढल्याचं दिसतंय। त्यात आता दुधातील भेसळ रोखण्यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनी तर भेसळ करणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकणार, कारण अशा भेसळ करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार असून 10 लाखांपेक्षा जास्त दंड लावला जाणार आहे। दुधाच्या संपर्कात येणारे सर्व पृष्ठभाग, भांडी, जे तुमचा सरफेस एरिया जिथे जिथे असेल तिथे, भांडी, युटेन्सिल ज्याला म्हणतो, पाईपलाईन, टाक्या व उपकरणे ही फूड ग्रेड लेवलच्या पाहिजे। अन्न श्रेणीतील म्हणजे जरा फूड ग्रेड जे सामान असतं ते वापरणं गरजेचं आहे। स्टेनलेस स्टील, फूड ग्रेड स्टेनलेस स्टील हेच प्रॉडक्ट वापरणं अपेक्षित गरज आहे, किंवा इतर मान्यता प्राप्त विषमुक्त, गंजरोधक पदार्थांची असावीत, हे मॅन्डेट आहे। राज्यात घराघरात पोहोचणाऱ्या दुधात अनेक अनियमितता आढळून आली। त्यामुळे राज्यात दुधाची भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्या लागणार। महाराष्ट्र देशातील अग्रगण्य दूध उत्पादक राज्यांपैकी एक आहे। राज्यात दररोज लाखो लिटर दुधाचा व्यवसाय होतो। दूध सर्वसामान्यांच्या दैनंदिन आहाराचा महत्त्वाचा घटक आहे। बालकं, गर्भवती, ज्येष्ठांसाठी दूध अत्यावश्यक आहे। दुधाची सुरक्षितता सार्वजनिक आरोग्याशी थेट संबंधित आहे। तपासण्यात पुरवठा साखळीतील गंभीर त्रुटी आढळून आलेल्या, नमुना विश्लेषणातून सातत्यानं अनियमितता समोर आल्या। एकीकडे तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी 250 कोटी रुपयांची बोली लावली जात असल्याची चर्चा असून, तर दुसरीकडे त्यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली जाते। या सगळ्या संभ्रमात सर्वसामान्यांना मात्र भेसळमुक्त अन्नपदार्थ काही प्रमाणात तरी मिळत आहेत। तुकाराम मुंढेंच्या कारवाईची ही जमेची बाजू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी उंबरकर सह गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई।